नमस्कार, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सो गणपतीचं डेकोरेशन आणि आम्ही गणपतीची तयारी कशी केली, ते सगळं मी या व्हिडिओमध्ये या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर मी ही एक रिंग ऑर्डर केली होती ॲमेझॉनवरून. मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देईल. तर आम्ही यावेळेस ठरवलं होतं की आम्ही रिंग थीममध्ये डेकोरेशन करायचं गणपतीचं. आणि ह्या इथे आम्ही ही अशी गोल्ड रिंग वापरली होती आणि हे माझे पप्पा त्या फुलांच्या माळांनी रिंग सजवून आणि ते टेबलाला सेट वगैरे करत होते. ऋत्विका मध्ये मध्ये लुडबुड करत होती, बाबांना हेल्प करत होती. तिचे जे हट होती खेळण्याची त्याचे पाईप्स तिने कलेक्ट केले आणि ती त्या पाईप्सच्या आम्ही मखर एक बनवत होतो गणपती बाप्पासाठी. क्रिशू येथे मध्ये मध्येच लुडबुड करत होता. त्यानंतर दीदीने एक बेसिक्स करून पाहिलं. त्यानंतर आम्ही ब्रेक घेतला, चहा पिली. नेक्स्ट डे मी बाजारातून काही पूजेचं सामान खरेदी करून आणलं आणि त्यानंतर मला जे सेट केलेले होते आधी आम्ही मखर, तर ते बरोबर वाटत नव्हतं, खूप उंच होत होतं. मग मी विचार केला की चला आता हे सगळं काढून टाकू आणि याला अजून काहीतरी नवीन बनवण्याचा प्रयत्न करू. मग ह्या ठिकाणी मी हे सगळं काढलं आणि विचार केला की याला छोट्याशा एक कॉम्पॅक्टमध्ये, कारण की आमची मूर्तीसुद्धा खूप लहान अशी होती. सो मी हे सगळं रिमूव्ह केलं आणि त्यानंतर एक छोट्याशा याच्यामध्ये त्याला कन्व्हर्ट केलं आणि ऋत्विका सोबत होतीच माझ्या मध्ये. त्यानंतर मी ह्यासाठी वापरलेलं साहित्य डेकोरेशनसाठी असं आहे की मी फुलांच्या माळा वापरल्या होत्या, रेड येल्लो आणि ऑरेंज येल्लोमधल्या. त्यानंतर मी काही हिरव्या कलरच्या ज्या पानांच्या माळा असतात त्या मी आणल्या होत्या. मी पुण्यातल्या पिंपरी मार्केटमधून हे सामान आणलेलं. मला माहीत पडलं की ते स्वस्त सामान मिळतं, पण असं काही नव्हतं. त्याची प्राईस बरोबरच होती. त्यानंतर ह्या नेटचे कापड्स मी काही विकत आणलेले होते, पण त्याचा यूज कसा करायचा हे खरोखरच मला माहीत नव्हतं अगदी. मी त्या सामान तर आणलं मी गणपती डेकोरेशनसाठी, पण मला माहितीच नव्हतं की त्या कसाच यूज कसा करायचा आहे ते. ह्या थर्मोकॉलच्या पट्ट्यासुद्धा मी नंतर विकत घेतल्या. जेव्हा मी फुलं टेक्सोटेपने चिटकवायला गेली तर ते चिटकत नव्हते. त्यानंतर मला कळालं की हे असे लावायचे असतात. मग मी बाजारातून पुन्हा पट्ट्या विकत घेतल्या आणि त्यात आम्ही बहिणींनी लावल्या. तर मध्ये दीदीसुद्धा मला मदत करायला आली होती. तिचं ऑफिस झाल्यानंतर तिने मला थोडी मदत केली. मग त्यानंतर ती स्वयंपाकाला लागली आणि पुढचं सगळं काम मग मी पुन्हा एकटीने सुरुवात केली आणि सोबत मला हेल्प म्हणून ऋत्विका होतीच. सो इथे तुम्ही कुठून तुम्ही कुठे राहतात आणि तुम्ही कुठून ही माझी व्हिडिओ बघताय ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. हा माझा पहिलाच व्लॉग आहे आणि ह्यावर मी दरवर्षी तर असं काही मोठं डेकोरेशन करत नाही. आम्ही एक छोटंसं सिम्पल गणपतीची मूर्ती आणतो आणि त्याच्या मागे एक चक्र वगैरे असं असायचं आणि आम्ही तसंच गणपती म्हणजे दरवर्षी आम्ही गणपती बसवायचो. पण ह्यावर्षी आम्ही ठरवलं की नाही, आपण न्यू घर आहे तर आपण थोडा सजावट वगैरे करून गणपती बसवावा. तर याच्यामध्ये माझी खूपच वाट लागली खरं तर, कारण की मी सगळं पहिल्यांदाच करत होते आणि मला बिलकुलच माहीत नव्हतं की हे कसं करायचं असतं. पण मी माझ्या परीने प्रयत्न केले. 2 दिवस प्रयत्न केल्यानंतर असं कुठेतरी माझं हे डेकोरेशन तयार झालं आणि ते खूप छान दिसत होतं. मी एक ऑरेंज कलरचे फ्लॉवर्स, कर्टन्स, येल्लो कलरचे फ्लॉवर्स, त्यानंतर मी ग्रीन माझे जे वेल होते सो मी ग्रीन कलरची लायटिंगसुद्धा आणली आणि असं काहीतरी एक बेसिकचं डेकोरेशन मी करायचा प्रयत्न केला आणि हां, खरोखरच ते एक छोटंसं छानसं डेकोरेशन दिसत होतं आणि मी खरंच खूप आनंदी होते त्यासाठी. सो इथे नेक्स्ट रात्रीचे आता साधारण 11:30-12 मला वाजले डेकोरेशन करता करता, बिकॉज नेक्स्ट डे गणपती आणायचा होता आणि ते डेकोरेशन खूप पहिल्यांदाच केल्याने ते मला खूप आवडत होते. मी सारखी बघत होते की अजून काही करता येईल का, बट ऑलरेडी 12:30 वाजले होते करता करता. सो मी ते सगळं ठेवले आणि मग नेक्स्ट डेसाठी
तयारी करायची आहे म्हणून झोपण्याची तयारी करायला लागली. त्यानंतर हे असं काहीतरी माझं डेकोरेशन दिसत होतं. मग सकाळी उठून मी सगळ्यात पहिले रांगोळी काढायला घेतली. सो रांगोळी काय काढावी ते सुचेना. मग मी एक छोटंसं आपलं गणपती बाप्पांचं वेलकम करायचं आहे आपल्याला, म्हणून मी ठरवलं की आपण एक गणपतीच्या जे आवडते फूल आहे. आता तुम्ही मला सांगा की म्हणजे माझ्या माहितीनुसार आता गणपतींचे आवडतं फ्लॉवर हे जास्वंद आहे. सो मी विचार केला की आपण एक वेलकम बाप्पा म्हणून एक रांगोळी काढावी आणि जास्वंदाचं फूल त्यांचं आवडतं आहे, तर त्या हिशोबाने मी एक रांगोळी काढायचं ठरवलं. तर तुम्हाला माहीत आहे का की मला जे माहीत आहे की जास्वंद हे गणपती बाप्पांचं आवडतं फ्लॉवर आहे. तर तुम्ही मला नक्की कमेंट करून कळवा की अजून काही असेल तर. त्यानंतर ही अशी माझी छोटीशी रांगोळी तयार करून झाली. खरं तर मला एक मातीचं सारलेलं अंगण जे असतं त्यावर रांगोळी काढायची सवय आहे. पण आता इथे फ्लॅट सिस्टममध्ये तसं काही अवेलेबल नसल्यामुळे मी स्टाईलवरच रांगोळी काढली आणि त्यात मला खूप प्रॉब्लेम येत होता बिकॉज रांगोळी सारखी पसरत होती. तिला मॅनेज करायला थोडं अवघड जात होतं. आधी तर मी अंगणातच रांगोळी काढायची. आमच्या गावी मोठं अंगण असतं आणि त्यात खूप मोठ्या मोठ्या रांगोळी संस्कार भारतीच्या काढण्याची सवय आहे. पण इथे पहिल्यांदाच छोट्या जागेत छोटी फार सुंदरशी रांगोळी काढायचा मी प्रयत्न करत होते बाप्पांसाठी. आणि ही अशी माझी बेसिकशी सुंदरशी रांगोळी तयार करून झाली. मग मी एक माझ्या पात्रात फ्लॉवर्सचं डेकोरेशन करून घेतलं. ते माझ्या दारात नेहमीच असते. मग त्यानंतर मी तयार होऊन साडी वगैरे नेसून तयार झाले आणि जे काही उरलेली तयारी होती, जसं की फळं वगैरे ठेवणे, त्यानंतर कलश बनवणे, बाकी ज्या काही गोष्टी मला वाटत होत्या सेटअप करण्याच्या त्या मी सेटअप करत होते. सोबतच घरातली मंडळी तयार होत होती, जसं ऋत्विका, क्रिशू हे आमच्या घरातले छोटे बाळं. तर ते देखील तयार होत होते. त्यांची अंघोळ वगैरे चाललेली. पप्पासुद्धा तयार होत होते. सो मी तेवढ्या वेळामध्ये दिवा वगैरे तयार करून ठेवणे, कलश भरणे, कलशसाठी गहू, आम्ही कलश जो भरतो तर त्याच्याखाली आम्ही गहू ठेवतो. तर तुम्ही काय ठेवतात ते नक्की कळवा. त्यानंतर आम्ही कलशसाठी मी 7 पानं जे आहेत, विड्याची पानं 7 ठेवली. त्यानंतर मोदक तर आम्ही रेडीमेडच आणले होते बिकॉज सकाळी सकाळी गणपती बाप्पाचं हे नैवेद्य देखील तयार करायचे होते. तर मी ठरवलं की आज आपण तयार मोदक आणूया आणि जेव्हा मध्ये कधी एक आपण स्वतःच उकडीचे मोदक बनवूया. मी उकडीचे मोदकसुद्धा बनवले होते. त्याची रेसिपी आणि त्याचे व्हिडिओ मी लवकरच शेअर करेल. सो इथे मी एक जे सामान आहे गणपतीसाठी कुठे काय अरेंज करायचं, बिकॉज माझा टेबल हा खूप छोटा होता. एक तो माझा स्टडी टेबल आहे वर्क करायचा, बट आता गणपती बाप्पांसाठी तोच ठेवावा लागणार होता म्हणून. आणि माझ्याकडे डेकोरेशनचं सामान खूप जास्त होतं त्यामुळे टेबल खूपच कमी पडत होता. कुठे काय ठेवावं सुधरतच नव्हतं. सो मी जसं जमेल तसं ॲडजस्टमेंट करत होते आणि अशा पद्धतीने माझी तयारी सुरू होती. आणि डेकोरेशन तुम्हाला कसं वाटतं आहे मी बनवलेलं मला नक्की कमेंट करून कळवा, किंवा बिकॉज मी हे सगळं काही पहिल्यांदा केलेलं आहे आणि मला तर खरंच खूप आवडलेलं. पण तुम्ही मला नक्की कमेंट करू सांगू शकता की मी अजून त्याच्यात काय बेटर करू शकत होते. इथे खाली क्रिशूचा बॉल देखील दिसतो आहे आणि मी अशा पद्धतीने तयार झालेली. आणि दिस इज माय बाप्पाचं डेकोरेशन. हाऊ इज इट? लेट मी नो इन द कमेंट सेक्शन. सो आम्ही थोड्याच वेळात जाणार होतो बाप्पाला घ्यायला आणि मी वाट पाहत होते क्रिशूची, ऋत्विकाची तयार होण्याची, पप्पांची. आणि हे आकाशकंदील मी घेतलेले फॉर द डेकोरेशन पर्पज फ्रॉम ॲमेझॉन ओनली. सो हे असं काहीतरी माझं डेकोरेशन दिसत होते.
ओ आली ऋत्विका. फायनली ऋत्विका तयार झाली आहे. तिच्या मम्मीने तिला छान मस्तपैकी तयार केलेलं आहे आणि आता ती चालू झाली तिची लुडबुड गणपती बाप्पासाठी. गणपती बाप्पाच्या आगमनासाठी अतिशय आतुरतेने ऋत्विका कालपासून आहे. आणि ही आहे ऋत्विका, क्यूट क्यूट गर्ल, माझी ऋत्विका. अँड या सो शी इज माय डॉटर, सिस्टर्स डॉटर ॲक्च्युली. या सो हे केवड्याचं पान, आमच्या गावी तर ह्या केवड्याचं पान गणपतीच्या पूजेला आम्ही कधी ठेवलेलं नाही, पण इथे पुण्यामध्ये ठेवतात, विकत होते. पूजा घ्यायला गेली मी तर तेव्हा ते विकत होते केवड्याचं पान, तर मी घेऊन आले. बिकॉज आमच्या गावी तर हे गणपतीच्या पूजेला ठेवत नाही, ठेवतही असतील, माझ्या घरी नाही ठेवत. पण इथे विकत होते पूजा घेताना, तर मी घेऊन घेतले. आणि इथे मी जरा बघत होते की अजून काय बेटर करता येऊ शकतं म्हणून. सो इथे झाला आहे टाईम आमचा बाप्पाला नेण्याचा. इथे एकदा बघत होते की सगळं काही व्यवस्थित आहे की नाही. आणि ऋत्विका शूट करत होती. आमच्या बाप्पाचे दर्शन. आम्ही चाललो लिफ्टने गणपती बाप्पाला न्यायला आणि ऋत्विका आमच्यासोबत येणार आहे. इथे मंगलमूर्ती कला केंद्र पुनावळे येथून आम्ही मूर्ती बुक केली होती गणपतीची आणि आम्ही बाप्पाची मूर्ती घेऊन चाललो होतो. मूर्ती खूप जड असल्याने आम्हाला प्रश्न पडला होता की आता 2 व्हीलरवर 3 जण कसे जायचे. सो आम्ही ऑटोसाठी वाट बघत होतो, पण ऑटो काही मिळेना बिकॉज ऑल ऑटो वॉज बुक्ड. सो आम्ही फायनली पोहोचलो गणपती बाप्पांना घेऊन. आम्हाला ऑटो मिळाली आणि अशा पद्धतीने आमचा क्रिशूसुद्धा रेडी झालेला होता, अंघोळ करून. अतिशय क्यूट क्यूट बेबी हा आमचा क्रिशू. आणि मग अशा पद्धतीने आमच्या बाप्पांचं आगमन झालं आहे. आणि क्रिशू खूप उत्सुक होता की बाबांच्या हातात काय आहे हे. आणि हा क्रिशूचं सांगू तर हा क्रिशू खूप मागे लागलेला डेकोरेशनचा, हे ओढू ते ओढू. क्रिशू हा आहे 2.25 वर्षाचा अँड व्हेरी नॉटी बॉय. तर तो आणि बाबा त्याचे खूप बेस्ट फ्रेंड आहेत. तर आम्ही बाहेर गणपती ते घ्यायला त्याला नेलं नाही म्हणून तो खूप रडत होता. आणि आल्यानंतर आम्हाला लगेच गणपती बाप्पाकडे उत्सुकतेने काय आहे म्हणून बघू लागला. त्यानंतर गणपती बाप्पांचं प्रस्थान झाल्यानंतर त्यांना जे फूल हार पूजा जे बाकी गोष्टी असतात तर ते बाबा चढवत होते, जसं की जानवं, त्यानंतर हार. आणि आमच्या बाप्पांची बैठक ही अशी फायनली झाली. मग सगळ्या फॅमिली मेंबर्सने बाप्पांची पूजा केली. इथे कळशवर फूल ठेवायचं राहिलं होतं म्हणून मी फूल ठेवत होते बाप्पांना. ज्या फळांचा प्रसाद आपण चढवतो बाप्पांना, तर त्यासुद्धा त्याला पूजा करून त्याच्यावर फुलं वगैरे वाहिले जात होते. त्याच्यानंतर अशा पद्धतीने सगळ्या फॅमिली मेंबर्सने पूजा केली. त्यानंतर आम्ही दिवा वगैरे लावून आरती करायचं. मग अशा पद्धतीने बाप्पाची आरती आम्ही केली. आता क्रिशूला आरती करायची होती, सो पप्पा त्याला धरून आरती करत होते. हे आमच्या बाप्पांचं असं सुंदर असं रूप. तुम्हाला कसं वाटतं सांगा. आणि हा आमचा क्रिशू खूप
खूपच नॉटी बॉय आहे आणि त्याला आरती करायची होती, म्हणून त्याला सुखू करता दुःख हरता आरती स्टार्ट झाली की तो क्लॅप करायला लागतो. त्याला सुखू करता दुःख हरता ही आरती आहे जय जय बाप्पाची, हे त्याला माहिती आहे. आणि तो लगेचच सुखू करता दुःख हरता त्याला ऐकू आलं की तो लगेच पळत येतो आणि क्लॅप 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 किंवा घंटी वाजवायला मागत असतो. सो पप्पांनी पूर्ण आरती केली. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी पूजा केली, प्रसाद घेतला. अशा पद्धतीने आमचा गणपती बाप्पा जो आहे त्यांचं बैठक ही संपन्न झाली. आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला, आमची डेकोरेशन कसं वाटलं, कमेंट करून नक्की कळवा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.